हा जो व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहताय, खरोखरच या महिलेने ज्या पद्धतीने आपले डोळे उघडे केलेत, खरोखरच डोळ्यांमध्ये आपल्या तेल घातलंय आणि ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवले, ज्या पद्धतीने मोदी सरकारने आपले वादे पूर्ण केले नाहीत, जे खोटी आश्वासनं दिलं त्यावरती प्रचंड परखडपणे आपली भूमिका मांडली, ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार झाला, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं आवाज दाबला जातो, खरोखरच परखडपणे भूमिका मांडली। नक्की ही महिला काय बोलते, ही पत्रकार आहे, त्या पत्रकाराने काय भूमिका मांडली, खरोखर प्रत्येकाने लक्ष देऊन ते पाहणं गरजेचं आहे। पहा ही महिला काय बोलते। देश में फिर एक बार चुनाव होने जा रहे हैं। एक बार फिर पूरा भाजपा तंत्र आपको झूठे वादों में फंसाने में नए भारत और विकास की कहानी सुनाकर आपको गुमराह किया जा रहा है। बेतहाशा पोस्टर्स के पीछे अपना पाप छुपाया गया, बकवास प्रचार दिखाकर असल मुद्दों से आपको भटकाया गया। ये देश में लोकतंत्र मिटाकर तानाशाही स्थापित करना चाहते हैं, आपको जनता से गुलाम बनाना। कि मोदी जी ने कब और कैसे देश के लोकतंत्र और संविधान को मिटाने की कोशिश। याद रखिए कैसे लाखों किसान साल भर सड़कों पर अपने हक के लिए लड़ते रहे। तानाशाह ने किसानों पर कभी लाठियां चलवाई, तो कभी गोलियों से भून डाला, तो कभी गाड़ी तले रौंद दिया। 700 से ज्यादा किसानों की शहादत। युवाओं से सरकारी नौकरी का वादा कर सरकार में आए, फिर पकौड़ी तलने को रोजगार बताने, पेपर लीक और अग्निवीर जैसे योजना थोप कर आपके बच्चों के भविष्य को बर्बाद कर। ज्या पद्धतीने लोकशाही खतऱ्यामध्ये आहे, ज्या पद्धतीने लोकशाही मिटवण्याचं काम केलं जातं आहे, आपले खराब आश्वासनं, खराब जे कामं होती ते लपवण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवणारे पोस्टरमध्ये तुम्हाला गुमराह केलं जातं आहे। ज्या पद्धतीने किसान आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये जवळजवळ 700 पेक्षा जास्त किसानांची मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीने तरुणांना रोजगार देतो सांगितलं आणि पकोडे बेचणं म्हणजे पकोडे विकणं हा रोजगार सांगण्यात आलं, खरोखरच किती दुर्दैव आहे। आणि ज्यांनी आपल्याला ही आमिष दाखवली होती त्यांनी अशा प्रकारचा रोजगार देणं, अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। पुढे काय म्हणतात ते सुद्धा नीट लक्ष देऊ नये का। हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद कर उन्हें नफरत से भर। याद रखिएगा जब मणिपुर में महिलाओं को निर्वस्त्र करके घुमाया गया तब मोदी जी खामोश रहे। हिंदू मुस्लिम अशा प्रकारची वक्तव्य करून तुम्हाला त्यामध्ये अडकवलं जाते, एकमेकांविषयी असंतोषाचं वातावरण निर्माण केलं जाते। ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये हिंसा झाली त्यावरती तिकडे नरेंद्र मोदी काही बोलले नाही, ज्या महिलेला नग्न अवस्थेत तिची धिंड काढली यावरती नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही। मेडल जीत कर आई महिला पहलवानों के साथ लपक कर फोटो खिंचवाने वाले मोदी जी जब उन्हीं बेटियों को दिल्ली की सड़कों पर घसीटा गया तो नजर नहीं आया। ज्या पद्धतीने महिला रेसलर ज्यांनी आपली पदक जिंकली तेव्हा त्या तरुणींबरोबर फोटो काढणारे मोदी, त्यांच्या परिवाराला सांगणारे मोदी की आमचेच भाऊ बहीण आहेत, आमचीच फॅमिली आहे, परंतु याच महिला जेव्हा आपल्या यौन शोषण विरोधात त्यांनी प्रदर्शन केलं तेव्हा त्यांना कशा पद्धतीने घसीटण्यात आलं, ज्या पद्धतीने त्यांना पोलिसांकडून वागणूक देण्यात आली, ज्या पद्धतीने त्यांचा आवाज दाबला गेला त्यावरती नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नव्हते। हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा। कठुआ उत्तराखंड से लेकर हाथरस तक आपके मोदी जी दोषियों के साथ खड़े नजर आए, यहाँ तक कि जब उनके अपने संसदीय क्षेत्र में भाजपा के गुंडों ने एक छात्रा के साथ दुष्कर्म किया तब भी वो खामोश रहे। ज्या पद्धतीने हाथरसमध्ये कांड झाला, ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार झाला, त्या गुन्हेगारांबरोबरच नरेंद्र मोदी उभे राहिले, प्रत्येक वेळी त्यांना सहकार्य केलं, परंतु ज्या महिलांचा आवाज दाबला गेला, ज्या रेसलर प्रोटेस्ट केलं होतं त्यावरती नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही। प्रत्येक गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्या महिला प्रोटेस्ट केलं होतं त्यांच्या विरुद्ध। इसी मोदी काल में भारत के इतिहास में पहली बार सुप्रीम कोर्ट के जज प्रेस कॉन्फ्रेंस करने पर मजबूर हो गए। शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्या विरुद्ध जी वागणूक करण्यात आली त्यावरती काही बोलायला तयार नाही, तरी सुद्धा त्यांना तुम्ही मतदान करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध किंवा सरकारला ज्यांनी आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या सर्व लोकांना, किसान असू दे किंवा रेसलर असू दे, प्रत्येकाला ज्या पद्धतीने पोलिसांकडून मारण्यात आलं, ज्या पद्धतीने मार देण्यात आला आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले, त्या सर्व लोकांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का हा प्रश्न तुमच्या सर्वांसमोर आहे। देश की सारी संपत्ति, सारा खजाना अपने अमीर दोस्तों में बांट दिया और जब संसद में राहुल गांधी ने इस पर सवाल किया तो उन्हें संसद से बाहर कर दिया, उनका घर छीन लिया। ज्या पद्धतीने देशातील ज्या अमीर लोक आहेत त्यांना देशातील सर्व लोकांची संपत्ती तुम्ही दिली, वाटण्यात आली, परंतु त्यावरतीच राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा त्यांना
संसदेमधून बाहेर काढण्यात आलं, त्यांना निलंबित करण्यात आलं। अशा प्रकारचं काम तुम्ही केलं आहे। एवढंच नाही तर त्यांचं घरसुद्धा तुम्ही काढून घेतलं, त्यांच्याकडून त्यांचा ताबा घेतलात आणि त्यांना बाहेर काढलं। अशा प्रकारचं तुम्ही कृत्य केलं तरीसुद्धा तुम्हाला जर तुम्ही जर निवडून देत असाल अशा लोकांना तर किती दुर्दैव आहे। मोदी जी ने देश की सभी जांच एजेंसियों को अपने राजनीतिक फायदे के लिए इस्तेमाल किया। विपक्षी नेताओं के घर छापे पड़वाए और उन्हें जबरन जेल भिजवाया। ज्या पद्धतीने तुम्हाला देशातील सर्व यंत्रणा आहेत, ज्या एजन्सी आहेत, त्यांना आपल्या दबावाखाली आणून ज्या पद्धतीने आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही त्यावरती दबाव आणून आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर केलात, त्याच पद्धतीने तुम्ही लोकांना, विरोधकांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्यांना सुद्धा त्या संस्थांचा वापर करून तुम्ही तुरुंगामध्ये अटक केलं। खरोखरच ही जनता लक्षात ठेवून त्याविरुद्ध मतदान करेल। याद रखिएगा, आज भी झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेल में हैं। ज्या पद्धतीने विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुम्ही अटक केली, ती खरोखरच या विरोधकांना तुम्ही अटक केली, ते सर्व जनता हे लक्षात ठेवून मतदान करेल। यही नहीं, चुनाव से पहले इनकम टैक्स का इस्तेमाल कर कांग्रेस के सभी खाते फ्रीज करवाए, लेकिन खुद दुनिया का सबसे बड़ा स्कैम कर इलेक्टोरल बॉन्ड के नाम पर देश को चूना लगाते रहे। ज्या पद्धतीने तुम्ही देशातील विरोधी पक्षांच्या बँकचे अकाउंट स्वीज केली, जी बंद केलीत, त्याच पद्धतीने तुम्ही तेव्हाच देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून केलात आणि तुम्ही लोकांना सांगताय की हिंदू ज्या गायींची कत्तल करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या पद्धतीनं म्हशींची कत्तल करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी तुम्हाला करोडोचा इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून पैसे दिलेत, ते तुम्ही हिंदुत्व तेव्हा कोठे सोडलं, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न उपस्थित होतात। और देश की मीडिया को इतना पंगु बना दिया कि वो सरकार के सामने न खड़ी हो सके, न सवाल करने की हिम्मत कर सके। आज देश में तानाशाही अपने चरम पर है और अगर फिर एक बार भाजपा की सरकार देश में आई और मोदी जी प्रधानमंत्री बने तो इनका अगला शिकार आप, आपका परिवार और आपके बच्चे भी हो सकते हैं। आपके पास लोकतंत्र बचाने का ये आखिरी मौका है, आपके पास संविधान बचाने का ये आखिरी मौका है, अपनी आजादी बचाए रखने का ये आखिरी मौका है। ज्या पद्धतीने देशातील विरोधकांना ज्या पद्धतीने त्यांचा आवाज दाबण्यात आला, प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा आवाज दाबून त्यांच्यावरती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा प्रकारच्या धाडी टाकण्यात आल्या, भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची चौकशी करावी यासाठी त्यांना तुरुंगामध्ये लटकवून ठेवलं जाते, कोणताही आरोप नसताना। ज्या पद्धतीनं हेमंत सोरेन, ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया अशा प्रकारे संजय सिंह यांना अटक करण्यात आली, तशाच पद्धतीने तुम्ही आरोप करून त्यांना अटक करणार। त्याच पद्धतीने जर तुम्ही पुन्हा यांना निवडून दिलं तर 10 वर्षात तुम्ही आणि तुमचा परिवारसुद्धा धोक्यात येऊन तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागेल। यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी हा शेवटचा मुद्दा आहे। यासाठी तुमचं हक्क जर तुम्हाला मागायचे असेल तर हे वाचवण्यासाठी तुम्ही शेवटचं मतदान हे करण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मतदान करा, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होता त्या महिलेचा। तुम्हाला या व्हिडिओवर काय मत आहे नक्की कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा। इथेच थांबू या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र, मतदान करा आणि लोकशाही वाचवा।